तर थोड्याच वेळात ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांची अंतिम सामना त्यांचा होणार आहे। गोल्ड मेडलसाठी नीरज चोप्रा हे भाला फेकणार आहेत। ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांनी मागच्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जे आहे ते भारतासाठी मिळवलेलं होतं। त्यानंतर गोल्डन बॉय नीरज चोप्रा अशी त्यांची ओळख झालेली होती। आता गोल्डन मेडलसाठी नीरज चोप्रा हे ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामना त्यांचा रंगणार आहे आणि थोड्याच वेळात हा अंतिम सामना देखील असणार आहे। यामध्ये नीरज चोप्रा कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पॅरिसमध्ये ही गोल्ड मेडल जे आहे त्यांनी मिळवलेलं होतं आणि आता पॅरिसमध्ये त्यांनी गोल्ड मेडल त्यांना मिळतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याच्या आधी झालेला आपले प्रतिनिधी संजय दुधाने आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे देशाचं लक्ष जे आहे ते नीरज चोप्राच्या या भालाफेकीवरती असणार आहे संजय, कारण की मागच्या वेळेला नीरज चोप्रा हा गोल्डन बॉय ठरला होता आणि ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल त्यांनी मिळवलेलं होतं। कशा पद्धतीनं भारतीयांचं लक्ष या ठिकाणी आहे? सचिन पुन्हा एकदा सुवर्ण फेकी करण्यासाठी नीरज सज्ज झाला आहे, कारण की त्यांनी पात्रता फेरीत 89.34 जी मीटर केली होती। ती या स्पर्धेतील आतापर्यंतचे 12 अंतिम खेळाडू त्याचे सर्वोत्तम खेळले, त्यामुळे आजचा ताडगाव तरी तो सुवर्णपदक विजेता आहे। काही पुढच्या क्षणातच तो पहिला भालाफेक करेल आणि त्याचा पहिला भाला जर तितक्याच अंतरावर गेला तर भारताचा हा सुवर्ण पदकाचा इतिहास पुन्हा जिवंत होईल आणि दुसरा असं सुवर्ण पदक भारताच्या नावावर निश्चित होईल। खरं तर आपण आता ऑलिम्पिकमध्ये फक्त कांस्य पदक मिळवले, 4 कांस्य पदक मिळवले आहेत। सुवर्ण पदकाचा सगळ्याच देशाला उत्कंठ आहे, त्यामुळे पुढच्या काही क्षणात एक 10 मिनिटातच एक नवा सुवर्ण पदक सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये अँथलेटिक्समध्ये पराक्रम करणारा सुवर्ण पदक आता थोड्याच वेळात उदयास येणार आहे। सचिन संजय, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये किती राऊंड जे आहेत ते खेळवले जातील? कारण भालाफेकीमध्ये किती राऊंड्स खेळवले जात असतात आणि नीरज चोप्राला यावेळेला किती वेळेला भाला फेकण्याची संधी मिळणार आहे संजय? एकंदरीत जगातले 12 खेळाडू असतात। पहिली सगळी 40 देशांपैकी त्यांची प्राथमिक फेरी होते, त्यानंतर त्याच्यातच नीरजने सर्वोत्तम खेळी केली होती। आता जगातील 12 खेळाडू आहेत, त्यापैकी एकंदरीत 6 पहिल्या प्रत्येकाला 6 फेकी करायची संधी मिळते। त्यानंतर 6 संधीनंतर ज्यांची फेकी चांगली आहे त्या सर्वोत्तम 3 संधीमध्ये एकूण 6 संधी मिळणार आहेत। पण नीरजने जर पहिलीच संधी जर 90च्या आसपास मारली, 89 केली तर भारताचं सुवर्णपदक निश्चित असेल आणि एक नवीन असा पराक्रम नीरजच्या नावावर जमा होईल। खरं म्हणजे मागच्या वेळेला नीरजने जी कामगिरी केली होती ती सर्वांच्या माना जे आहे ते उंचावणारी होती आणि यामध्ये सध्या भारताला अजून कोणतंही गोल्ड मेडल जे आहे ते मिळालेलं नाही। त्यामुळं संपूर्ण भारतीयांचं लक्ष सध्या नीरज चोप्रा यांच्या भालाफेकीवरती असणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी पॅरिसमध्ये देखील याची उत्सुकता असणार आहे संजय। पण निश्चितच पण नीरजला असं आव्हान देण्यासाठी जर्मनीचा जो खेळाडू आहे वेबर तो सज्ज झालेला आहे। त्यांनी सर्वोत्तम फेकी आता केली आहे, त्यामुळे एक मोठी तगडी फाईट बघायला मिळणार। कारण गेल्या ऑलिम्पिकमध्ये पावसामुळे वेबरचा पाय घसरला होता आणि त्याच्या हातातलं जाता जाता मेडल त्याला गमावं लागलं होतं। पण आता ह्या ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिक हे पूर्णपणे वेगळं असणार आहे, कारण की मागची स्पर्धा ही आशिया खंडात होती आणि ही युरोप खंडात आहे। युरोप खंडात निश्चितच वेबरशी मुकाबला असणार आहे। वेबर विरुद्ध नीरज असा सामना आता रंगणार आहे। गोल्ड मेडलसाठी नीरज चोप्रा हे भाला फेकणार आहे। थोड्याच वेळामध्ये ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा हे भाला फेकतील आणि ही चुरशीची जी आहे ती मॅच होण्याची शक्यता आहे आणि नीरज